ओके. स्टार्ट युअर ओन बिझनेस. स्वतःचा स्पायसेस किंवा मसाल्याचा बिझनेस तुम्ही सुरू करा. आपल्या ग्रुपमध्ये काही जण असतील की ज्यांनी काही प्रमाणात करतायत, काही जण होलसेलिंग करत असतील, काही जणांचं दुकान पण असू शकतं आपल्या या ग्रुपमध्ये, आणि त्यांना आता एक्सपेन्शन करायचं असेल. अशा टाइप काही जण असे असतील की एकदम फ्रेश आहेत, नवीनच आहेत, त्यांना या स्पायसेस मध्ये काय आहे, पोटेन्शियल काय आहे हे एक्सप्लोअर करायचं असेल. ओके, ते आपण सगळं बघूया आजच्या सेशन मध्ये. तर स्टार्ट युअर ओन स्पायसेस मसाला बिझनेस. आता तुम्ही बघा, हा फोटो दिसतो आपल्याला. हा फोटोचा जो चार्म आहे ना, की जे अपिलिंग वाटते, आपल्या फोटो बघितल्यावरती ज्यांचं जेवण झालं नसेल त्यांना लगेच भूक वाढायला लागेल तुमची, बरोबर. या फोटोमध्ये मग तो जो ग्रेस आला ना या प्रोडक्टला, ते सगळे स्पायसेस मुळे आले, बरोबर. तर दिसूनच आपल्या लक्षात आहे की हा खूप टेस्टी झालेला असणार आहे प्रोडक्ट, कारण ते स्पायसेस मध्ये ती ताकद आहे. एकतर दिसायला आय अपिलिंग करते, नाकाला स्मेलला पण चांगलं येतं, जिभेला पण टेस्ट चांगले येते. ओके, सगळे हे जे बेनिफिट्स आहेत हे सगळे त्या स्पायसेसमुळे त्या प्रोडक्टला तो चार्म आलेला आहे. ओके, तर इंडिया इंडिया बघा, इंडिया इज द लँड ऑफ स्पायसेस. आता जगामध्ये ISO, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ स्टँडर्ड, ही जी संस्था आहे, ISO संस्था, त्यांनी काय केलंय की जगभरामध्ये 109 स्पायसेस आयडेंटिफाय केलेले आहेत. 109 स्पायसेस. तर 109 स्पायसेस मध्ये 75 स्पायसेस भारतामध्येच उगवतात. बघा, ऑलमोस्ट 75%, 73% तुम्ही बोला, तर आपल्या भारतामध्ये ते उगवले जातात. इंडिया प्रोड्युसेस अराउंड 75 स्पायसेस इन इट्स व्हेरियस क्लायमॅटिक कंडिशन. पण ते स्पायसेस पण बघाल तर वेगवेगळ्या स्टेटसाठी ना वेगवेगळी स्पेशालिटी दिलेली आहे. साऊथ मध्ये बघाल तर काळी मिरी, लवंग, कार्डमम, ओके, वेलची, हे सगळे तिथे दिलेले आहेत. नॉर्थ मध्ये बघाल, काश्मीरला बघाल तर केसर दिलेलं आहे. म्हणजे प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळी स्पेशालिटी दिलेली. ओके, तर हे आपल्या भारताचं स्पेशालिटी आहे आणि जनरेशन पासून चालू आलेलं आहे, चालू राहिलेलं आहे. बघा, भारतामध्ये उरलेल्या जगामध्ये फक्त उरलेले 33 स्पायसेस आहेत, भारतामध्ये 75 स्पायसेस आहेत. तर स्पायसेस तुम्ही बघाल तर कुकिंगसाठी वापरलं जातं, हे तर आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना. जसं मीठ आवश्यक आहे जेवणासाठी, तसं स्पायसेस पण आवश्यक. हळद पण आपल्या जेवणामध्ये पाहिजेच आहे, मिरची पण पाहिजेच आहे, ओके, लवंग पण पाहिजेच आहे, पाहिजेच आहेत. बरेचसे स्पायसेस ना त्याशिवाय जेवण होऊ शकत नाहीत. म्हणून नेसेसिटी, बेसिक नेसेसिटी मधला प्रोडक्ट आहे. म्हणून तुम्ही बघा की आता काही कंपनीज आपल्या इथे आता आहेत की जनरेशन चालू आहेत, त्यांच्या आजोबांनी फॅक्टरी चालू केलेली आहे, त्या मुलांनी पण पुढे चालू कंटिन्यू केली, त्यांचा नातू पण चालू करतोय, त्या नातवाची मुलं आहेत ते पण पुढे ते स्पायसेस मध्येच येत आहेत. म्हणजे जनरेशन चालू राहतात, चालू राहणारा हा बिझनेस आहे. आणि भारतामध्ये ह्याचं पोटेन्शियल खूप आहे. म्हणून अजून कितीही नवीन उद्योजक आले स्पायसेस मध्ये, ते सगळ्यांसाठी प्लॅटफॉर्म आहे, सगळ्यांसाठी स्कोप आहे, सगळ्यांसाठी मार्केट आहे. ओके, तर मग हे कुकिंग मध्ये वापरलं जातं, तसंच मेडिसिन्स मध्ये वापरलं जातं. स्पायसेस बघाल तर मेडिसिन्स मध्ये पण वापरले जातात, म्हणजे औषध म्हणून पण त्याचे गुणधर्म आहेत. फॉर एक्झाम्पल, जिंजर बघाल, आता इथे कॅप्सूल्स दिले बघा लेफ्ट हँड साईडला खालती, त्या जे कॅप्सूल्स आहेत, त्या कॅप्सूल्स आपल्या जिंजर पावडर आपण बनवली, जिंजर स्पायसेस मध्ये येतं, तर त्याची आपण पावडर बनवली, ती कॅप्सूल बनवली, तर एमटी कॅप्सूल्स मार्केटमध्ये मिळतात, आपण ते फिल केलं तर ती कॅप्सूल जे आहे ते 3,500 रुपये किलोने विकलं जातं. जिंजर किती रुपये किलोने विकतात, आणि त्याचीच आपण पावडर करून कॅप्सूल बनवली, तर किती मार्जिन, किती व्हॅल्युएशन येत होते बघा. मग ते हेल्थसाठी वापरलं जातं. तसंच लसणाची पावडर करून त्याच्या टॅबलेट्स बनवतात, ते पण विकलं जातं. पुदिना आहे, पुदिना पण स्पायसेस मध्ये येतं, त्याचे पण गोळ्या बनवून 1,200 रुपये किलोने विकल्या जातात. म्हणजे मेडिसिन्स मध्ये पण बऱ्याचशा स्पायसेसचा मेडिसिन मध्ये युज केला जातो, त्याचे कॉम्बिनेशन करून युज केलं जातं. ओके, म्हणून स्पायसेस हे मेडिसिन्स म्हणून पण वापरलं जातं. तसंच तुम्ही बघा, स्पायसेस हे नॅचरल फ्लेवर एनहान्समेंट ऑफ द क्युझिन. आपण जे जेवण, जसं मगाशी पण आपण ती ग्रेव्ही बघितली, आणि आपली जी ग्रेव्ही असते त्याचं एनहान्स, क्युझिनचं फ्लेवर आहे ना ते एनहान्स करायचं काम करतं. नुसतं प्लेन खाल्लं तर विशेष टेस्ट लागणार नाही, पण ते स्पायसेस ऍड झाल्यामुळे त्याची टेस्ट एनहान्स होते. बरेचसे प्रोडक्ट बघाल की ते एकदम फ्लॅट असतात, की त्याला विशेष टेस्ट नसते, पण स्पायसेस ऍड केल्याने त्याची टेस्ट बाहेर येते आणि त्याचं एनहान्स होते टेस्ट. मग ते काय ते स्पायसेस काय नॅचरल फ्लेवर एनहान्समेंटचं काम करते. ओके, आता त्याचबरोबर बघा की अपीअरन्स ऑफ द फूड अँड इट मेक इट मोर प्लेझिंग इन कलर. तुम्ही हेच प्रोडक्ट बघा, आता समोर डोळ्यासमोरचे दिसत आहेत, राईट साईडला जी ग्रेव्ही आहे, ओके, नंतर डोसा आहे, याचे सगळ्याचे कलर्स वगैरे बघाल ना, ते ग्रेव्हीचे, सॉसचे कलर, ओके, हे सगळे ना एकदम टेम्पटिंग झाले कलर. हे कशामुळे टेम्पटिंग झाले, तर बिकॉज ऑफ द स्पायसेस.
मग स्पायसेस हे डोळ्याला पण आय अपिलिंग करून देतो तो प्रोडक्ट, म्हणून तो जास्त खावासा वाटतो. ओके, तसंच स्मेलला नाकाला पण प्लीजिंग असते. बरेचदा हॉटेलवाले बघा बाहेर पावभाजी बनवत राहतात, तो स्मेल जो आहे जेव्हा आपण जेव्हा बाजूने जात असतो हॉटेलच्या, तर जेव्हा आपला स्मेल तो नाकाला लागतो, ओके, तर आपल्याला तो खावासा वाटतो प्रोडक्ट. मग आपलं नाक पण ऍक्टिव्हेट होतं त्याच्याने, आणि खावासा वाटल्यामुळे त्या प्रोडक्ट मध्ये बिझनेस, त्या हॉटेलवाल्यांचा बिझनेस अजून वाढतो. ओके, म्हणून चायनीजवाले पण बाहेरच ते चायनीजचं करत राहतात, तर ते पण त्याच्याने पण एकतर दिसायला पण तो रेड कलर एकदम अपिलिंग राहतो, आणि तो स्मेल पण अट्रॅक्ट करत असतो. हे सगळं ना ते स्पायसेसमुळे होत असतं. ओके, तर आता रोल ऑफ स्पायसेस इन फूड मध्ये रोल काय स्पायसेसचा, तर फ्लेवरिंग एजंट्स म्हणून काम करते. फ्लेवरिंग एजंट इन मेन मिल्स, करीज मध्ये, ओके, बाय प्रोडक्ट, पिकल्स, प्रोसेस मीट्स, बेवरेज, लिकर्स मध्ये वगैरे पण स्पायसेस वापरून त्याचे फ्लेवरिंगचं एनहान्समेंटचं काम करते. एनहान्स ऑर व्हेरी द फ्लेवर्स ऑफ फूड. आता फ्लेवर्सचं चेंज फ्लेवर करण्यासाठी पण स्पायसेस काम करते. फ्लेवर डिस्गायझरचं काम करते. प्रोसेसेस, आता बऱ्याचशा स्पायसेस मध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज आहेत, त्यामुळे ते फूड प्रिझर्वेटिव्हचं काम करते. यूज एज प्रिझर्वेटिव्ह इन पिकल अँड चटनीज. ओके, स्पायसेस हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. तसंच प्रोसेस स्ट्रॉंग अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टीज, मग अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टीज पण आहेत त्यामध्ये, आणि ते फूड खराब होण्यापासून पण प्रिव्हेंट करतं. ओके, पोसेस इम्पॉर्टंट फिजिओलॉजिकल अँड मेडिसिनल प्रॉपर्टीज. मेडिसिनल प्रॉपर्टीज मगाशीच आपण बोललो. थोडी हिस्ट्री बघूया आपण. पोर्तुगीज नॅव्हिगेटर वास्को दा गामा सेल टू इंडिया इन 1499. 1499 मध्ये वास्को दा गामा ते स्पायसीस शोधत आधी आफ्रिकेला लँड झालं. तिथे तो पटेल भेटला त्यांना, तो पटेल तो गोव्याला घेऊन आला, आणि तिथून मग ते हिस्ट्री आहे परत, मग त्यांनी मग तिथे तो एरिया कॅप्चर केला. ते स्पायसीस साठी ते शोधत आलेलं. करेक्ट, तर स्पायसेसमुळे तुम्ही बघा भारताचं हिस्ट्री, पूर्वीची हिस्ट्री पण, तर पूर्ण इकॉनॉमी आपली ना पूर्ण जिवंत राहते स्पायसेसमुळे. आणि मेजर एक्सपोर्ट आपला असल्यामुळे स्पायसेसचा, गव्हर्नमेंटने काय केलं की स्पायसेस बोर्ड हे वेगळं फॉर्म केलेलं. कारण एवढं जास्त सेल होतो स्पायसेसचा, ते क्वालिटी कंट्रोल स्टँडर्ड आणण्यासाठी गव्हर्नमेंटने स्पायसेस बोर्ड फॉर्म केलेलं आहे. ओके, स्पायसेस वर अमंग द मोस्ट व्हॅल्युएबल आयटम्स ऑफ ट्रेड इन एन्शंट अँड मिडिवल टाइम्स. 3500 BC, the ancient Egyptians were using various spices. तर इजिप्शियन्स कशाला स्पायसेस वापरायचे, तर फूड फ्लेवरिंग साठी वापरायचे, कॉस्मेटिक्स मध्ये वापरायचे, आणि ते डेड बॉडीला जे एम्बालिमिंग करायचे, बामला हे करायचं, कोटिंग करायचे, तर ते स्पायसेसनी कोटिंग करायचे. ओके, त्यामुळे त्या बॉडीला शेल्फ लाईफ मिळायची. ओके, तर स्पायसेस कम फ्रॉम फॉलोइंग प्लांट पार्ट्स. ओके, कुठच्या पार्ट्स मध्ये, काही स्पायसेस ते रूट्स म्हणून वापरले, रूट्स मध्ये असतं. काही स्पायसेस रायझोम्स आहेत, काही स्टेम्स मध्ये, काही पानन लिव्स मध्ये आहेत, बार्क मध्ये, फ्लॉवर्स आहेत, फ्रुट्स आहेत, सीड्स आहेत. आता हे जो ज्यांनी डिस्कवर केलं असेल ना, आपल्याला हे सगळं रेडी मिळालेलं आहे. आता ज्या सायंटिस्ट लोकांनी, ज्या ऋषी लोकांनी जे शोधलेलं आहे की स्पायसीची टेस्ट कशामध्ये आहे, कशाने काय चेंजेस होतात, हे ज्यांनी शोध लावला ना त्यांना आपण मानायला पाहिजे. तुम्ही बघा ते दगडफूल हे दगडामधलं ते फुल आहे, आणि त्याच्यापासून त्याचा पण एक वेगळा टेस्ट आणि अरोमा आहे. करेक्ट, तर ते ज्या लोकांनी शोधलं आहे ना, ते त्यांना एकदम हॅट्स ऑफ म्हणतो ना, ते एकदम अजून जनरेशन चालू आहे त्यांच्या शोधावरती. ओके, तर ह्या सगळ्या पार्ट्स मध्ये, वेगवेगळ्या पार्ट्स मध्ये आपल्याला स्पायसेस मिळत असतात. आता हा जो डेटा आहे थोडा इम्पॉर्टंट आहे, तो आपण समजून घेऊया. इंडिया कॉन्ट्रीब्युट्स टू 75% ऑफ ग्लोबल स्पाइस प्रोडक्शन. जगामधलं जे स्पाइस रिक्वायरमेंट आहे त्यामधलं 75% शेअर हा इंडिया सप्लाय करतो. ओके, इंडिया सप्लाय. आपण क्वेश्चन आन्सर्स आहेत ना, प्रश्न उत्तर आपण शेवटी ठेवूया. ओके, आधी विषय समजून घेऊया आणि मग शेवटी आपण प्रश्न उत्तर ठेवूया. ज्यांनी हँड रेस केलं त्यांना मी रिक्वेस्ट करतो. इन द फिस्कल इयर 2019 साली द एक्सपोर्ट व्हॅल्यू ऑफ स्पायसेस फ्रॉम इंडिया अमाउंटेड टू ओव्हर 231 बिलियन रुपीज. ओके, आता हे झालं एक्सपोर्टचं झालं. 231 बिलियन रुपीज एक्सपोर्ट मार्केट आहे. कन्झम्पशन ऑफ स्पायसेस इन इंडियन हाऊस होल्ड, आपल्या भारतामध्ये घरोघरी जे स्पायसेस वापरलं जातं ते मॅसिव्ह आहे. हेन्स मार्केट इज ग्रोईंग विथ द 70,000 crores अॅन्युअली. भारतामधलं स्पाइसचं मार्केट बघाल तर किती आहे, तर 70,000 कोटीचं आहे. 70,000 crores. त्याच्यामधलं तुम्हाला किती 1% जरी मिळवलं ना आपण, 70,000 कोटी मधला 1% जरी मार्केट मिळवला आपण, तरी आपल्यासाठी तो खूप मोठा बिझनेस होऊ शकतो. बरोबर, तर खूप मोठा बिझनेस होऊ शकतो. तर विचार करा याच्याबद्दल. पोटेन्शियली स्पाइस बिझनेस एन्शुअर्स गुड रिटर्न विथ लो इन्व्हेस्टमेंट. ओके, तर हा बिझनेस जो आहे, ज्यांना छोट्या प्रमाणात करायचा आहे, घरगुती स्वरूपात करायचा आहे, ते पण पॉसिबल आहे.
ज्यांना मोठ्या स्केलमध्ये करायचं आहे ते मोठ्या स्केलवरती पण करू शकतात. बरोबर, बोथ थिंग्स दोन्ही पॉसिबल आहे याच्यामध्ये. स्पायसेस मध्ये छोटं पण पॉसिबल आहे, मोठ्या स्केलवरती पण पॉसिबल आहे. आणि ह्याच्यात काही खूप हायटेक टेक्नॉलॉजी नाहीये, मॅनेजेबल आहे. बेसिक मशीन टूल्स घेतले तर आपण ते प्रोडक्शन करू शकतो. ओके, तर म्हणून आपल्या कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आणि रिटर्न्स चांगले आहेत. कारण डिमांड कसं आहे की प्रत्येक घरोघरी लागणारा प्रोडक्ट आहे. म्हणून आपल्या नव्याने काय सांगायला लागत नाही हळद म्हणजे काय, या लोकांना एक्सप्लेन करत बसावं लागत नाही, माहिती आहे. फक्त दुसऱ्यांच्या घेत असेल, दुसरा ब्रँड घेत असेल, आपला ट्राय करायला सांगितलं, आपला टेस्ट आवडली त्यांना, की आपल्या प्रोडक्टवरती स्विच होतात. बरोबर, म्हणून ते लोक दुसरे ब्रँड पण घ्यायला तयार असतात. तर देन एनी इंडिव्हिज्युअल, म्हणून कोणी एनी इंडिव्हिज्युअल कॅन स्टार्ट अ बिझनेस, इव्हन होम बेस्ड स्पाइस मेकिंग बिझनेस टर्न्स आउट प्रॉफिटेबल. मग घरगुती बिझनेस जरी केला त्यात पण प्रॉफिट लवकर याच्यात आपल्या, म्हणजे ब्रेक इव्हन जो आहे तो लवकर यायचं होतं आणि प्रॉफिट आपल्याला लवकर सुरू होतं याच्यामध्ये, स्पायसेस मध्ये. आता भारतामधून जे जास्तीत जास्त एक्सपोर्ट होत आहे ते चिली एक्सपोर्ट होत आहे. ओके, गेल्या वर्षी 601,000 मेट्रिक टन्स एवढं चिली, रॉ चिली किंवा त्याची पावडर हे भारतामधून एक्सपोर्ट झालं. म्हणजे ड्राय चिली किंवा त्याची पावडर हे भारतामधून 601,000 मेट्रिक टन्स एक्सपोर्ट झालं. दुसऱ्या नंबरवरती क्युमिन येतं, जिरा, जे भारतातून जास्तीत जास्त एक्सपोर्ट होते. आणि तिसऱ्या नंबरवर हळद येतं. तिसरा नंबर हळदीचा येतो, जे एक्सपोर्टसाठी केलं जातं. इंडिया स्पाइस एक्सपोर्ट अकाउंटेड फॉर ओव्हर 1.5 मिलियन मेट्रिक टन्स अँड 3.6 बिलियन US डॉलर्स. 3.6 बिलियन डॉलर्स एवढा आपला स्पाइसचा एक्सपोर्ट आहे. या भारतामध्ये तुम्ही बघाल, मध्य प्रदेश इज द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ स्पाइसेस अक्रॉस इंडिया. जास्तीत जास्त स्पाइसेस कुठे ग्रो होतात तर मध्य प्रदेशमध्ये. टोटल स्पाइस मार्केट इन्क्लुडिंग बोथ पॅकेज अँड लूज करंटली स्टँड्स ॲट 70,000 crores. भारताचं जसं मगाशी पण सांगितलं, पत रिपीट करतो, भारतामधलं मार्केट 70,000 कोटीचं आहे. ओके, त्यामध्ये लूज पण विकलं जातं आणि पॅकेज पण करून ब्रँड करून जे विकतात ते दोन्ही आलेत त्यामध्ये. ओके, आता त्यामध्ये अवेंडस म्हणून एक संस्था आहे, त्यांचा एक सर्वे रिपोर्ट आहे. तर ते काय एस्टिमेट करतायत, अवेंडस एस्टिमेट्स दॅट बाय फायनान्शियल इयर 2030 म्हणजे 2030 सालापर्यंत 15 स्पाइसेस कंपनी, 15 स्पाइसेस, नवीन स्पाइसेस कंपनी असतील, ते 1,000 कोटीचा टर्नओव्हर त्यांचा रेव्हेन्यू क्रॉस होईल. आणि त्यामधले 4 कंपनीज अशा असतील की ज्यांचं 5,000 कोटीचा टर्नओव्हर होणार आहे, वार्षिक टर्नओव्हर. मग तुम्हाला पण आवडेल का अशा सेक्टरमध्ये एंटर करायला? त्या 15 मध्ये आपला पण नंबर लागला पाहिजे, 1,000 कोटीचा टर्नओव्हर करणारे. आणि पॉसिबल आहे, पॉसिबल आहे, कारण ह्याच्यात काय R&D साठी खूप असं रिसर्च करायला लागणार नाहीये, फक्त आपल्याला मॅनेज करायचं, लोकांकडे पोचायचंय, पोचलं की सेल होतो. मग आपण पण अशा ह्या 15 स्पाइसेस कंपनीज मध्ये आपण पण आपलं नाव येऊ शकतो. ओके, तसंच एव्हरेस्ट मसाला, ब्रँडेड मसाला बघाल, एव्हरेस्ट मसालाचा टर्नओव्हर बघाल तर 1,252 crores आहे. हे कोणाच्या रेफरन्सने, इकॉनॉमिक टाइम्स मध्ये सर्वे होता, तर त्यांनी त्यांच्या रेफरन्सवरती 1,252 crores टर्नओव्हर एव्हरेस्ट मसालाचा. अॅन्युअल कन्झम्पशन ऑफ स्पाइसेस इंडिया इज एस्टिमेटेड टू बी अराउंड 16 lakh टन्स पर एन. 16 लाख टन्स पर एनम प्रत्येक घरोघरी स्पाइसेस यूज केले जाते. ओके, इन टर्म्स ऑफ व्हॅल्यू, the Indian spice market is worth $66,000 million. ओके, आता ह्याच्यामध्ये हा डेटा, ही लाईन खूप इम्पॉर्टंट आहे. तर अनऑर्गनाइज सेक्टर कॉन्ट्रीब्युट्स टू 65%, whereas 35% इज कॉन्ट्रीब्युटेड बाय ऑर्गनाइज सेक्टर. आता हा डेटा काय सांगतोय की लूज जे विकतात ना, लूज जे स्पाइसेस विकतात, मग मिरची विकतील, मिरची पावडर विकतील, असे वेगवेगळे स्पाइसेस जे विकतात, त्यांचं 70,000 कोटी मधलं 65% हे लूज विकलं जातं आणि 35% हे ब्रँडेड विकलं जातं. आणि तुम्ही बघा, आता ब्रँडेडचा जमाना आहे, हळूहळू हे जे आहे 65% मधलं हळूहळू मार्केट कमी होत जाणार आणि ते ब्रँडेड मध्ये जाणार. ओके, ते ब्रँडेड मध्ये कन्वर्ट होणार. म्हणून तुम्ही बघा, मॅगी सारखी कंपनी जे इन्स्टंट रेडी टू कुक प्रोडक्ट बनवत आहेत, ओके, ते आता स्पाइसेस मध्ये एंटर करायला लागले आहेत. टाटा स्पाइसेस मध्ये एंटर करायला लागले आहेत. रामदेव बाबाची कंपनी पण स्पाइसेस मध्ये एंटर करायला लागली. काय एंटर करतायत? कारण एवढं मोठं मार्केट आहे ना, 70,000 कोटीचं मार्केट आहे. आणि अनब्रँडेड, त्यामध्ये अनब्रँडेड सेक्टर हा खूप मोठा आहे. आणि हळूहळू तो अनब्रँडेड सेक्टर हळूहळू कमी होत जाणार आणि ब्रँडेड मध्ये ते कन्वर्ट होत जाणार. मग इथे आपल्याला स्कोप आहे, म्हणतो ना की हा इथे स्कोप आहे. 70,000 कोटी मध्ये 65% हे अनब्रँडेड जे सेक्टर आहे
तिथे आपल्याला एक्सपेन्शनसाठी आपलं ब्रँड एस्टॅब्लिश करण्यासाठी स्कोप आहे. स्कोप इज ऑल 65% अनऑर्गनाइज सेक्टर इज स्लोली गोइंग टू बी कन्वर्टेड टू ब्रँडिंग दॅट इज इन टू ऑर्गनाइज सेक्टर. ओके, मग हे पोटेन्शियल आहे आपल्यासाठी. ओके, आता सेम आता हे पोटेन्शियल ओळखून आपण उद्योगवर्धनीने काय केलंय की हा आपल्याला ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम आपण ऑर्गनाइज केलेला आहे. मग ऑर्गनाइज करताना आपण या ट्रेनिंग मध्ये काय काय कव्हर करतो ते बघूया आपण. तर इंट्रोडक्शन टू डिफरंट स्पायसेस, वेगवेगळे स्पायसेस काय आहेत त्याचं इंट्रोडक्शन असते, त्याचे युजेस काय असतात, त्याचबरोबर ते क्वालिटी चेकिंग कशी करायची. मग लवंग असेल तर लवंगेचं क्वालिटी टेस्ट कशी करायला. मग आपण जेव्हा परचेस करतो तर आपण फसलो नाही पाहिजे त्यामध्ये, मग आपण ती क्वालिटी चेक कशी करायची ते आपण शिकतो. नंतर वेगवेगळे डिफरंट मसाला ब्लेंड शिकतो आपण या कोर्सेसमध्ये. मग ते मसाला ब्लेंड कुठचे आहेत, तर मग आपण पावभाजी मसाला, ओके, असं पावभाजी मसाला बनवला आपण, तर इथे राईट साईडला जे दिसते अशी टेस्टी आपली पावभाजी तयार होईल. बघा फोटो जे मसाल्यापासून एवढा, इथे जो लाल पट्टा आहे तिथे तुमचं ब्रँड टाका, तुमचं स्वतःचं ब्रँड टाका आणि मार्केटमध्ये लॉन्च करा. बरोबर, एवढीच टेस्टी तुमची पावभाजी तयार होईल. तो लिंबू दिसतो, लिंबू त्याच्यावरती पिळा. बरोबर, लगेच तुम्ही जेवले जरी असाल ना ते लगेच जिभेवरती लाळ येईल बघा, लगेच भूक लागायला लागेल तुम्हाला, पावभाजी खावायची वाटेल. एवढी स्ट्रेंथ आहे स्पायसेसची, एवढी स्ट्रेंथ आहे की लगेच समोरच्याला खावंसं वाटायला लागतं. ओके, मग नेक्स्ट आपण शिकणार आहोत ते पावभाजी सांबार मसाला. हे सगळे जे प्रोडक्ट आयडेंटिफाय केले ना, हे टॉप 10 म्हणतो ना, टॉप 10 चे प्रोडक्ट आहेत की जे जास्तीत जास्त विकले जातात ते प्रोडक्ट. मग सांबार मसाला हा विकला जातो, मग ह्याच्यात पण तुम्ही स्वतःचा ब्रँड करा. आणि हे ब्लेंड्स आपण शिकणार आहोत. आणि ब्लेंड्स बघायला नाही, खूप रिसर्च करून बनवलेले तयार केलेले ब्लेंड्स आहेत, म्हणून ते बेस्ट इन द मार्केट आहेत. बेस्ट जे मार्केट मधले जे बेस्ट ब्रँड्स आहेत त्यांच्याशी कम्पेअर करणारे ब्लेंड्स आहेत आपले. मग सांबार मसाला आपण शिकतो त्यामध्ये. त्याचबरोबर छोले मसाला, पंजाबी छोले मसाला लोकल मार्केटमध्ये पण विकला जातो, इंटरनॅशनल मार्केटमध्ये पण सेल केलं जातं. मग ते आपण शिकणार आहोत, त्याचे ब्लेंड्स कसे करायचे शिकणार आहोत. नंतर किचन किंग मसाला, जो युनिव्हर्सल म्हणतो ना, मल्टिपल प्रोडक्ट साठी युज करू शकतो, असा तो किचन मसाला, किचन किंग मसाला आपण शिकणार आहोत. मालवणी मसाला शिकणार आहोत. ओके, नंतर गोडा मसाला आपण शिकणार आहोत. संडे मसाला, जे संडेच्या दिवशी खाणारे जे प्रोडक्ट असतात, व्हेज नॉन व्हेज जे असतात ते सगळे प्रोडक्ट बनवण्यासाठी जे मसाला युज करतात तो संडे मसाला आपण शिकणार आहोत. चाट मसाला, ह्याचा आता डिमांड खूप वाढत चाललाय. चाट मसाला इंटरनॅशनल मार्केट पण याला खूप चांगलं मिळायला लागलंय चाट मसाल्याला, तर ते सेल त्याचं वाढलेलं आहे, तो आपण शिकणार आहोत. मिल्क मसाला शिकणार आहोत आपण, ज्याला रेट चांगला मिळतो असा हा प्रोडक्ट आहे मिल्क मसाला. नंतर चिकन मसाला शिकणार आहोत आपण, अशी टेस्टी, जे खाणारे असतील तुम्हाला लक्षात येईल की ते टेस्टी चिकन झाली आहे ती. नंतर आता दाबेली मसाला पण खूप पॉप्युलर होत चाललेला आहे, तर दाबेली मसाला आपण शिकणार आहोत. बिर्याणी मसाला, बिर्याणी हा प्रोडक्ट बघाल ना तर भारतामध्ये नंबर 1 जो फूड प्रोडक्ट जे डिलिव्हरी मधून जे विकले जातात, डिलिव्हरीच्या माध्यमातून जास्तीत जास्त कुठचा प्रोडक्ट विकला जातो, तो बिर्याणी. बिर्याणी म्हटलं त्याला मसाला पण लागणार आहे, तर तो बिर्याणी मसाला आपण त्याचं ब्लेंड शिकणार आहोत, बिर्याणी मसाल्याचा. ओके, मग त्याचबरोबर आपण कोर्समध्ये ब्रँडिंग हा प्रकार शिकणार आहोत, पॅकिंग नॉर्म शिकणार आहोत, कॉस्टिंग शिकणार आहोत आपण, रजिस्ट्रेशन लायसन्सिंग बद्दल शिकणार आहोत, क्वालिटी स्टँडर्ड्स काय मेंटेन करायला पाहिजेत त्याबद्दल शिकणार आहोत, मार्केटिंग कसं करायचं, जो हा बिझनेस सुरू करण्यासाठी जे काही आवश्यक इन्फॉर्मेशन आहे ते सगळे आपण या कोर्समध्ये शिकणार. मग हे सगळं आपण शिकताना मग अशी फॅक्टरी आपल्याला सेटअप करता येईल. या फॅक्टरीमध्ये बघाल एक आपल्याला काय काय नॉर्मली मशीन्स काय काय लागतात फॅक्टरीमध्ये. एक तर रोस्टिंग मशीन लागतं, भाजण्यासाठी आपल्याला मशीन लागेल. मग छोट्या स्केलवरती आपण मॅन्युअली रोस्ट करू शकतो, मोठ्या स्केलवरती ऑटोमॅटिक रोस्टिंग मशीन्स येतात, ते करू शकतो. आता पावसाळ्याच्या सीझन मध्ये तुम्ही बघाल तर बऱ्याचशा कंपनीज बंद असतात जे उन्हावरती डिपेंड असतात, पण आता 5-6 महिने पाऊसच पडतो आपल्या इथे. मग त्या केसमध्ये आपण टेक्नॉलॉजी थोडी वापरली, डिहायड्रेटर आपण वापरले, तर डिहायड्रेटर वापरला तर 6 महिने पण आपण पावसाच्या सीझन मध्ये पण मसाल्याचे आपण पावडर्स करून विकू शकतो आपण. आणि मेन सीझनचा टाइम असतो यावेळेस, तर मग आपण पावसाळ्यात पण प्रोडक्शन करू शकतो. मग डिहायड्रेटर मशीन लागतील आपल्याला. नंतर आपल्याला पावडर करण्यासाठी पल्वरायझर लागेल, मग ते पल्वरायझर मग त्यामधून पावडर केली आपण ते लागेल. नंतर आपलं एक ब्लेंडर लागेल, आपण ब्लेंड्स तयार करणार असू, जसं पावभाजी मसाला वगैरे आपण जे सगळे ब्लेंड्स तयार करणार असू, तर त्यासाठी आपल्याला ब्लेंडर मशीन एक लागेल. मग ब्लेंडर मशीन झाल्यानंतर मग आपल्याला पॅकिंग मशीन लागेल. मग छोट्या स्केलवरती आपण मॅन्युअली पॅक करू शकतो, मोठ्या स्केलवरती आपल्याला ऑटोमॅटिक पॅकिंग मशीन्स येतात. ओके, जसं या मॅडम बसल्या आहेत, मॅडमच्या लेफ्ट हँड साईडला ते पॅकिंग मशीन आहे, तर ते पॅकिंग होत आहे. लेफ्ट हँड साईडला आहे ते पावडर करतायत. ओके,
असे वेगवेगळे सेटअप तुम्ही करू शकतात. ओके, तुमच्या फॅक्टरीमध्ये. आता छोट्या सेटअप मध्ये त्यांनी किती मशिनरीज मॅनेज केल्यात बघा. आणि मध्ये बघाल तर तो कन्व्हेअर बेल्ट आहे, ते पॅकिंग केले प्रोडक्ट त्या कन्व्हेअर बेल्ट वरून डिस्पॅच सेक्शनला चालले, स्टोरेज सेक्शनला चालले. असे तुम्ही पण तुमची फॅक्टरी चांगल्या पद्धतीने डिझाईन करून लॉन्च करू शकता. ओके, तर या पुढे सरांना मी रिक्वेस्ट करतो पुढे. ओव्हर टू यू सर, कंटिन्यू करा. Yes, sir. Okay. So, thank you, sir, for wonderful presentation. आणि आता ज्यांना ऑडियन्स मध्ये क्वेश्चन्स आहे, प्लीज तुमचे क्वेश्चन्स चॅट बॉक्स मध्ये टाका. चॅट बॉक्स मध्ये टाकताना होस्ट सिलेक्ट करा आणि त्याच्यामुळे मग आय कॅन आस्क, मी सरांना क्वेश्चन विचारू शकतो. सो जे काही क्वेश्चन आहे प्लीज पहिले चॅट बॉक्स मध्ये तुमचं विचारा आणि आपण कव्हर करूया. ओके, सो टोमॅटो सॉस या कोर्स मध्ये नाही कव्हर होणार, ते आमच्या फ्रूट आणि आपला तो वेगळा फूड प्रोसेसिंगच्या कोर्स मध्ये फूड प्रोसेसिंगचा कोर्स आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये स्पाइसेस रिलेटेड सगळे क्वेश्चन्स कव्हर होणार आहेत. बरोबर. स्पाइसेसची शेल्फ लाईफ कशी काढायची? आपण स्पाइसेस बनवल्यानंतर आपण जे फायनल पॅकिंग करणार आहोत त्या पॅकिंग मध्ये पॅक करायचं आणि गव्हर्नमेंट अप्रूव्ड लॅबोरेटरी मध्ये आपण टेस्ट करायला द्यायचं. मग ते आपल्याला शेल्फ लाईफ किती आहे, 2 वर्ष आहे की 1 वर्ष आहे, ते रिपोर्ट देतात. ते रिपोर्ट दिल्यानंतरच आपण पॅकिंग वरती प्रिंट करू शकतो. ओके, पुढचं आहे की एवढे मोठे मोठे ब्रँड्स आहे म्हणजे एव्हरेस्ट, रामबंधू सारखे, तर अशा वेळेस आपण कसं आपलं एस्टॅब्लिश करायचं स्वतःचं? आता बघा, आता एवढं ब्रँड्स असूनही बरोबर, आपली एक पार्टिसिपंट आहे, तिने भिवंडीला फॅक्टरी टाकली आहे. तर तिने आधी घरून सुरुवात केलेली. आता तिचं कॅपॅसिटी दिवसाला 4 टन बनवण्याची कॅपॅसिटी. एक साधारण हाऊसवाईफ आहे, तिने घरून सुरुवात केलेली आणि आपल्याकडेच मसाला कोर्स शिकलेली आहे. तर विदिन 4 इयर्स ही ह्या लेवलला पोहोचली, 4 टनचं वगैरे प्रोडक्शन करू शकते. तर ती एक बाई असून करू शकते, तर सगळेजण करू. कारण तुम्ही बघा, हा बेसिक नेसेसिटी आहे ना. फक्त काय होतं की ब्रँड लोकांना सवय आहे. फॉर एक्झाम्पल एव्हरेस्ट ब्रँडचा आहे, तुम्ही तुमचा प्रोडक्ट टेस्ट करायला द्या त्यांना जर आपली टेस्ट आवडली एकदा ट्राय करून बघतील, त्यांना पण सेम टेस्ट आणता येते, मग ती घरच्यांना पण आवडली, मग रेग्युलर आपला ब्रँड घ्यायला तयार होतात. बरोबर. मग हे थोडी एफर्ट आहे तिथे की एक्झिस्टिंग ब्रँड ब्रेक करून आपल्या ब्रँडकडे यायला लागतात. मग याच्यामध्ये B2B पण पॉसिबल आहे. तुम्ही बिझनेस टू बिझनेस बल्क क्वांटिटी मध्ये पण सप्लाय करू शकतात, ऍज वेल एज B2C पण करू शकतात. ब्रँड करून पण आपण लॉन्च करू शकतो. तसं बोललो 65% अनब्रँडेड सेक्टर आहे, पूर्ण मार्केट ओपन आहे की तिथे हळूहळू सगळं ते ब्रँडिंग मध्येच कन्वर्ट होणार आहे. ओके, करेक्ट. पुढचं आहे की सर, प्लास्टिक बंदी होणार आहे किंवा झाली आहे, तर त्याचा काही परिणाम होणार आहे व्यवसायावर? आता ते साध्या ट्रान्सपरंट पिशव्या वापरायचे, ओके, ते चालणार नाही आहेत. एक तर 50 मायक्रॉनच्या पेक्षा जास्त आपल्याला लागेल, ते पण फूड ग्रेड प्लास्टिक लागेल आपल्याला आणि रियुजेबल प्लास्टिक लागेल. त्यासाठी मग कंटेनर्स मध्ये तुम्ही पॅक करू शकतात, बॉक्स पॅकिंग करू शकतात, ऑप्शन बरेच आहेत आपल्याला. ओके, पुढचं आहे की याचं रॉ मटेरियल कुठे मिळेल? आता रॉ मटेरियल आपल्या छोट्या स्केलवरती करायचं असेल ना, तर युजली एपीएमसी मार्केटमध्ये आपल्याला होलसेल रेटमध्ये रॉ मटेरियल मिळतं. ओके, तर सगळ्याच टाईपचे स्पाइसेस त्या एका होलसेल एपीएमसी मार्केटमध्ये मिळू शकतं. पण जे आपल्या मोठ्या स्केलवरती करायचं आहे, फॉर एक्झाम्पल मिरची पावडर 1 टन करायची आहे, 5 टन करायची आहे, असे वेगवेगळे. मग प्रत्येक वेगवेगळ्या स्पेशालिटीच्या ज्या मिरच्या आहेत ना, वेगवेगळ्या स्टेट्समध्ये मिळतात. मग त्या स्टेट्सच्या आपण एपीएमसी मध्ये गेलो तर आपल्या इकडच्या एपीएमसी पेक्षा तिथे अजून स्वस्त मिळतात. ओके, फॉर एक्झाम्पल लवंग आपल्या इकडच्या एपीएमसी मध्ये घेतलं 1 कॉस्टला मिळेल. तर त्यामध्ये आपण साऊथला गेलो, कर्नाटकमध्ये गेलो, तिकडच्या एपीएमसी मार्केटमध्ये गेलो, तर आपल्या इकडच्या एपीएमसी पेक्षा बऱ्यापैकी स्वस्त मिळतं. आणि तिथे पण आपल्या क्वालिटी सप्लायर आपण मिळवला तर मग आपल्या वर्षभर त्यांच्याकडून सप्लाय मिळत राहू शकतो. ओके, तर मग हे बल्क साठी सप्लाय. ओके, सो सर, साधारण किती व्यवसाय गुंतवणूक गरजेची या व्यवसायामध्ये सुरुवात करायची असेल? आता सुरुवात कमीत कमी तुम्ही 10,000 पण हा बिझनेस सुरू करू शकता. ओके, 10,000 पण करता येईल. आणि किती मोठं पाहिजे तेवढं तुम्हाला कॉन्फिडन्स असेल की जितकं बनवून विकता येईल तेवढं तुम्ही मोठं स्केल करू शकता. 100 kg आयडियली जर गाळा वगैरे घेऊन करणार असाल तर कमीत कमी ऍटलीस्ट 100 kg प्रोडक्शनचं युनिट आपलं असलं पाहिजे. ओके, 100 kg असेल तर आपल्याला फेअर अमाऊंट ऑफ इन्कम येऊ शकतं. आणि मग किती अपस्केल करायचं आहे, तुम्ही किती फास्ट काम कराल तेवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला करता येईल. एक्सपोर्टचं बघत असेल तर कंटेनर लोडनी रिक्वायरमेंट असतात. हळद पावडर कराल तर हळद पावडर कंटेनर लोडनी रिक्वायरमेंट असतात.
ओके, त्याप्रमाणे आपल्याला प्लॅनिंग करावं लागेल. बरोबर. येस. आता बरेच जणांचे कोर्स बद्दल क्वेश्चन आहे, ते क्विकली मी कव्हर करतो. आणि त्याच्यानंतर आपण जे बाकीचे बरेच प्रश्न आहेत ते आपण पुढे कव्हर करूयात. सो एक सेकंड मी स्क्रीन शेअर करतो. सर माझी स्क्रीन दिसते का? हो, दिसते. उद्योगवर्धींची screen दिसते. वेबसाईटची, राईट? ओके. सो हा जो उद्योगवर्धिनीचा जो कोर्स आहे, स्पाइसेस प्रोसेसिंगचा ऑनलाईन कोर्स आहे, जो याची नवीन बॅच आमची 20 जुलै पासून चालू होत आहे. याचं ड्युरेशन 2 आठवडे आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या आठवड्यामध्ये हे सगळ्या गोष्टी शिकवणार आहे, की बेसिकली स्पाइसेसचं इंट्रोडक्शन, कुठले स्पाइसेस कुठे भेटतात, त्याला कुठली मशिनरी लागते. त्याच्यानंतर आमचे बरेचसे याच्यामध्ये लाईव्ह ऑनलाईन प्रॅक्टिकल होणार आहे. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये ते मशिनरीज वरती टाकून त्याचं कसं ते ब्लेंड्स बनवायचे, पावभाजी मसाला असेल, बिर्याणी असेल, टी मसाला असेल, हे सगळ्यांचं तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये प्रॅक्टिकल दाखवलं जातं. मसाला ब्लेंड सगळे, मग किचन किंग मसाला, चिकन मसाला, पंजाबी छोले, असे बरेचसे मसाल्यांचं तुम्हाला लाईव्ह ऑनलाईन प्रॅक्टिकल होतं. त्याच्यानंतर प्रोडक्ट कॉस्टिंग कशी काढायची, क्वालिटी स्टँडर्ड्स कसे आयडेंटिफाय करायचे, कसे काढायचे, पॅकेजिंगचे काय नॉर्म्स आहे त्या गोष्टी, त्याच्यानंतर लायसन्सिंग प्रोसिजर, मार्केटिंग टिप्स, आणि स्टेप बाय स्टेप प्रोसेस, की मसालाचा व्यवसाय कसा सुरू करायचा, याच्यावरती तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळी प्रोसेस या कोर्समध्ये भेटणार आहे पहिल्या आठवड्यामध्ये. त्याच्यानंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये आमचा पूर्ण व्यवसाय संदर्भात असतं, की कसा व्यवसाय याच्यामध्ये सुरू करायचा. मग कसा व्यवसाय सुरू करायचा, प्रोजेक्ट सिलेक्शन कसं करायचं, मार्केट सर्व्हे कसं करायचं, याच्याबद्दल चांडक सर गाईड करतात. त्याच्यानंतर तुम्हाला एक्सपोर्ट बद्दल गायडन्स मिळणार आहे, की एक्सपोर्ट कसं करायचं आहे. त्याच्यानंतर उल्हास भोसले सर तुम्हाला गव्हर्नमेंट स्कीम, कन्सेशन्स किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायचा असेल, लोन मिळवायचं असेल, बरेचसे इन्सेंटिव्ह असतात त्याच्याबद्दल गायडन्स करणार आहे. मग अनिरुद्ध सूर्यवंशी सर तुम्हाला मार्केटिंग, ब्रँडिंग वरती गायडन्स करणार आहे. सतीश देशमुख सर तुम्हाला FSSI लायसन्स, कुठकुठले लायसन्स लागतात, हायजीन असेल, फूड सेफ्टी असेल, त्याच्याबद्दल गाईड करणार आहे. आणि चेतन माळवे सर तुम्हाला मशिनरीजचं कॉस्टिंग वगैरे कसं काढायचं, मशिनरीज कसं सिलेक्शन करायचं, याच्यावरती गायडन्स करणार आहे. तर असा एक लाईव्ह ऑनलाईन प्रॅक्टिकल होतो, ते तुम्ही नक्कीच वेबसाईटवर जाऊन बघू शकतात. आणि बरेचसे याच्यामध्ये मेंटर्स तुम्हाला गायडन्स करणार आहे. तर ऑफकोर्स सुदेश सर तुम्हाला पूर्ण या विषयावरचं टेक्निकल गायडन्स करणार आहे. आणि त्याच्यानंतर जे आमचे विविध मेंटर आहेत, सतीश देशमुख सर, ज्यांना 35 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि ते सर्टिफाईड फूड सेफ्टी मित्र आहे, तर ते तुम्हाला लायसन्सेस आणि याच्याबद्दल गायडन्स करेल. चांडक सर जे उद्योगवर्धींचे फाउंडर, ते व्यवसाय सुरू कसं करायचं त्याच्याबद्दल गायडन्स करेल. इम्पोर्ट एक्सपोर्टचे जे एक्सपर्ट आहे कुलकर्णी सर, ज्यांना 45 वर्षाचा अनुभव आहे, ते एक्सपोर्ट बद्दल गायडन्स करणार आहे. त्याच्यानंतर चेतन माळवे सर तुम्हाला रोहिबा कंपनीचे ते ओनर आहे, ते तुम्हाला मशिनरीज बद्दल गायडन्स करणार आहे. उल्हास बोरसे सर जे स्वतः सीए आहे आणि त्यांचा BDC नावाची कंपनी आहे. तर ते 100 पेक्षा जास्त एम्प्लॉईज आहेत त्यांच्याकडे आणि ते गव्हर्नमेंट स्कीम, सबसिडीज, प्रोजेक्ट रिपोर्ट, बिझनेस लोन या सगळ्या विषयावरती गायडन्स करणार आहे. आणि अनिरुद्ध सूर्यवंशी सर आहे, जे मार्केटिंग एक्सपर्ट आहे, ब्रँडिंग एक्सपर्ट आहे, जे 200 पेक्षा जास्त ब्रँड सोबत काम करतात. मदर डेअरी, अतुल, अमूल, अशा बऱ्याचशा ब्रँड सोबत ते काम करतात, त्यांचा बिझनेस वाढवायला आणि त्यांचा रिटेल सेटअप करायला. तर हे तुम्ही नक्की बघू शकतात. आणि आमचे बरेचसे सक्सेस स्टोरीज आहे, जे फूड इंडस्ट्रीमध्ये आज चांगल्या मोठ्या प्रमाणात त्यांचा व्यवसाय आहे. मग सुजाता शेळके मॅडम आहे, की ज्यांचा 20 पेक्षा जास्त प्रोडक्ट्स आहे, त्यांचं डिस्ट्रिब्युशन आहे, त्यांचं तुम्ही बघू शकतात. अरुणा देवरे मॅडम आहे, जे मिल्क इंडस्ट्रीमध्ये, प्रणव सांगवे रेडी टू ईट फूडमध्ये आहे, त्यांचं फूडमध्ये बरंच शुभान्न नावाचं प्रोडक्ट आहे. तर त्यांचं तुम्ही बघू शकता, की त्यांनी कसं वाढवलं. त्याच्यानंतर बरेचसे आमच्या श्वेता नायडू मॅडम आहे, ज्यांनी आमचे हे ऑनलाईनचे बरेचसे प्रोग्राम्स केले आहेत. त्यांचे आहे रेडी टू ईट फूडमध्ये. तर बरेचसे उद्योजक आहे आमच्या याच्यातले, त्यांचे तुम्ही व्हिडिओज बघू शकता. त्यांनी कशी जर्नी सुरू केली. तर इथे तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. ऑनलाईन पेमेंट करून डायरेक्टली रजिस्ट्रेशन करू शकतात आणि ₹4,500 कोर्सची फी आहे. तुम्हाला तसेच लाईव्ह ऑनलाईन सेशन असतात आणि तुम्हाला 6 मंथ्स प्रत्येक सेशनचा रेकॉर्डिंग ऍक्सेस सुद्धा भेटतो. तर एखाद दिवशी लाईव्ह यायला नाही जमलं तर तुम्हाला पुढच्या दिवशी रेकॉर्डिंग्स बघू शकतात आणि तुम्ही लाईव्ह अटेंड करू शकतात पुन्हा. आणि कोर्स नंतर आमचा हँड होल्डिंग सपोर्ट तुम्हाला असतो आणि ऑफकोर्स सर्टिफिकेट तुम्हाला मिळेल. आणि बऱ्याच जणांनी ड्युरिंग द कोर्स
त्यांनी प्रोसेसिंग सुरू केलं होतं. त्यांचं तुम्ही स्क्रीनशॉट बघू शकता की त्यांनी कसं त्यांचा व्यवसाय सुरू केला आणि कसं डिरेक्टली त्यांचे प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये पण यायला लागले. तर हे नक्कीच तुम्ही बघा आणि ड्युरिंग द कोर्सच तुमचं इमिडिएटली प्रॅक्टिकल तुम्ही सगळे अटेंड केले, चांगलं लर्न केलं तर तुम्ही ते इमिडिएटली करू शकता. आपण एक फीडबॅक व्हिडिओ बघूयात क्विकली. आमचे ज्या पार्टिसिपंट आहे त्यांना कसा व्यवसायाचा या कोर्सचा फायदा झाला तो व्हिडिओ बघूयात आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा Q&A कडे वळूयात. सो मी क्विकली आमच्या प्रिव्हियस पार्टिसिपंटचा आपण एक व्हिडिओ बघू. नमस्कार, मी मेघा निगडे. मी बारामतीमध्ये राहते. माझं विश्वजित फूड्स नावाचं शॉप आहे स्वतःचं. तर मी त्याच्यामध्ये मनस्वी गृह उद्योग म्हणजे अंतर्गत मी पापड, लोणचे, मसाले आणि चटण्या वगैरे बनवून विकते मी. तर मग मी FB वर उद्योगवर्धिनीची जाहिरात पाहिली होती. तर मग माझ्या मनात विचार आला की आपण इतरांचे प्रोडक्ट विकतोय मसाल्यामध्ये, आपण स्वतःचे का नको बनवायला. मग मी वैभव सरांना कॉल केला. तर त्यांनी मला दिली माहिती संपूर्ण. सुरुवातीला मी ऑनलाईन कोर्स बद्दल जरा साशंकच होते की कसं होईल म्हणून, पण ऑनलाईन कोर्स बद्दल त्यांनी माझ्या पूर्ण शंकांचं निरसन केलं. उलट ऑनलाईन कोर्सचं आपल्याला ऍडिशनल बेनिफिट असं आहे की आपलं एखादं सेशन जरी चुकलं तरी ते म्हणजे मिस झालं तर ते व्हिडिओ अपलोड करतात, त्यामुळे आपल्याला ते व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहून आपण रेसिपी म्हणजे आपल्याला ट्राय करू शकतो. आणि यामध्ये देसाई सरांचं खूप मोठं महत्वाचं मार्गदर्शन मिळालं. अगदी छोट्या छोट्या गोष्टींचं सुद्धा त्यांनी आमच्या प्रश्नांची उत्तर देऊन शंकांचं निरसन केलं. अगदी तुम्ही म्हणजे माल कुठून खरेदी करावा, त्याची क्वालिटी कशी असावी. आपण फक्त रेसिपी शिकतो इतरांकडून, पण ह्या उद्योगवर्धिनीच्या सेशन मध्ये मला मनापासून असं सांगावं वाटतं की त्यांनी आपल्याला ब्रँडिंग कसं करावं, रजिस्ट्रेशन कसं करावं, कॉस्टिंग कसं काढावं, मार्केटिंग कसं करावं याबद्दल खूपच म्हणजे सर्व तज्ञ लोकांचं मार्गदर्शन मला मिळालं. आणि जेव्हा मी हे मसाले बनवून पाहिले घरी आणि रिलेटिव्ह मध्ये दिले, फ्रेंड सर्कलला दिले, तर सगळ्यांचा फीडबॅक खूपच छान आला आणि मला त्यांच्याकडून ऑर्डर पण मिळाल्या. म्हणून मी उद्योगवर्धिनी टीमचं मनापासून आभार मानते. आणि म्हणजे अगदी मी सगळ्यांना सांगेन की तुम्ही बिनधास्तपणे हे सेशन जॉईन करा आणि ह्याच्यामधून आपल्याला खूपच फायदा आहे. मसाल्यांची क्वालिटी पण छान आहे, टेस्ट पण खूप छान आहे, म्हणजे त्यांच्या शिकवण्याची रेसिपीची पद्धत. आणि सर आणि मॅडम जे काय काय की पॉइंट्स इतर जण आपल्याला सांगत नाही, ते सर सुद्धा आपल्याला बरेच की पॉइंट्स, बारकावे, सर्व गोष्टी आपल्याला सांगतात. त्यामुळे मला ह्या सेशनचा तर खूपच फायदा झाला. सो आणि उद्योगवर्धींच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही आमच्याबद्दल बाकीची माहिती मिळवू शकतात किंवा आमचे अवॉर्ड्स बघू शकतात. आमचे सक्सेस स्टोरीज एवढा आहे, तर त्यांनी प्रत्येक फील्डमध्ये आज आमचे उद्योजक काम करतात. त्यांचे सक्सेस स्टोरीज, त्यांनी कशी जर्नी केली हे सगळे तुम्ही बघू शकतात. प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये आज आमचे उद्योजक काम करतात, तर त्यांची सगळे स्टोरीज तुम्ही आमच्या वेबसाईटवर बघू शकता. ओके, सो आपण आता प्रश्नांकडे वळूयात. बरेचसे प्रश्न आहेत. सो एकच मिनिट. ओके, एकाच आहे की मसाल्यांचाच व्यवसाय आहे, पण व्यवसाय कसा वाढवायचा अजून, म्हणजे फर्दर स्टेप कशी आणायची ग्रोथ मध्ये. हॅलो. हा हा. सर तुमचा व्हिडिओ ऑन. ओके. आता एक लेवल पर्यंत तुम्ही ऑलरेडी आलेले आहेत. त्यामध्ये फक्त पावडर बनवून विकतायत, तुम्ही लूज विकतायत की ब्रँड करून विकतायत. ओके, आता आपल्या तुम्हाला एक पाऊल तुम्ही ऑलरेडी चढलेले आहेत, तर आपल्याला आता दुसऱ्या पायरीवरती जायचंय. दुसऱ्या पायरीवरती जाण्यासाठी आपल्याला एक वेगळी थॉट प्रोसेस लागेल, वेगळ्या विचारांनी आपल्याला एंटर करावं लागेल. तर ती थॉट प्रोसेस काय लागेल ते तुम्हाला ह्या कोर्समध्ये मार्गदर्शन मिळेल तुम्हाला डिटेलमध्ये. हा, आणि मेन आता काय ना, आपल्याला गोल वाढवावा लागेल, आपला सेटअप वाढवावा लागेल. प्रेझेंटली जर तुमचं कितीच आहे मला माहित नाही, पण त्याचं आता नेक्स्ट 3 महिन्यामध्ये ऍटलीस्ट डबल प्रोडक्शन वरती तरी गेलं पाहिजे. करेक्ट. आणि तुम्हाला आता कॉन्फिडन्स आहे ऑलरेडी, तुम्हाला बनवता येते, लोकांना आवडतोय तो प्रोडक्ट, परत परत विकत घेत आहेत. आता तो जो आहे तुम्हाला थोडं अजून मार्केटिंग वरती लक्ष देऊन, ब्रँडिंग वरती प्रॉपर लक्ष देऊन एक्सपेंड करायचा बिझनेस. ते पॉसिबल आहे, सगळेजण करू शकतात, तुम्ही पण करू शकता. ओके, पुढचं की सर याच्यामध्ये प्रॉफिट मार्जिन कसं आहे, रेशिओ. तुम्ही B2B करत असाल ना, B2B दुसऱ्या कंपनीजना तुम्ही पावडर्स बनवून वगैरे देत असाल,
तर तिथे 10 ते 15% तुम्हाला मार्जिन मिळू शकतं. जास्त कमायला देत नाहीत ते, पण व्हॉल्यूम मध्ये रिक्वायरमेंट असते. आणि तेच तुम्ही स्वतःचा ब्रँड केलात तर 30 to 50% तुम्हाला मार्जिन मिळू शकतं. डिपेंड्स तुम्ही कसं प्राइसिंग करताय, कसं प्लेसिंग करताय तुमच्या ब्रँडला, त्याप्रमाणे रेट मिळतात. कारण काही मसालेवाले आपले पार्टिसिपंट आहेत, ते 3,500 रुपये किलोनी पण मसाले विकतात, 4,000 रुपये किलोनी मसाले विकतात. जे 500-600 रुपयाला मिळतात तेच मसाले ते स्वतःचा ब्रँड एवढं चांगलं प्रेझेंट केलेलं आहे त्यांनी, ओके, तर ते 3,500-4,000 रुपये किलोनी पण विकतात. मग तिथे त्यांना मार्जिन चांगलं मिळतं. ओके, त्यामुळे आपल्या 30 ते 50% युजली प्रॉफिट मार्जिन सुटू शकतं स्वतःचं ब्रँड केलं. ओके. तर सरांचं एक क्वेश्चन आहे की 10 किलो कॅपॅसिटीला किती खर्च किंवा मिनिमम खर्च किती, मॅक्सिमम खर्च किती? तर आपण एक स्टँडर्ड एक स्टँडर्ड एक्झाम्पल दिला, सपोज 100 किलोच्या युनिटसाठी किती इन्व्हेस्टमेंट लागते, काय काय मशिनरी लागतात? आणि 100 किलोसाठी आपल्याला जसं मगाशी मी मशीनरी सांगितल्या, एक तर रोस्टर मशीन लागेल आपल्याला, नंतर आपल्याला छोटा डिहायड्रेटर मशीन लागेल, नंतर आपल्याला पल्वरायझर लागेल पावडर करण्यासाठी, ब्लेंडिंगचं मशीन आवश्यक नाही 100 किलोसाठी, नंतर ब्लेंडिंग मशीन घेतलं, छोटं ब्लेंडिंग मशीन घेतलं तरी चालू शकेल, आणि पॅकिंग मशीन लागेल. हे आपल्या 3-3.5 लाखामध्ये आपल्या मशिनरीज बसतील सगळ्या. ओके, आणि बाकी रॉ मटेरियलसाठी जे वर्किंग कॅपिटल लागेल ते एक 5 लाखामध्ये व्यवस्थित 100 kg प्रोजेक्ट आपण सेटअप करू शकतो, दुसऱ्याला 100 kg प्रोडक्शन देणार. ओके. आणि याच्यामध्ये फ्रीजर वगैरेची गरज आहे का? नाही. फ्रीजरची जरूरत नाही, बरोबर. नॉट, कारण तुमचे वेट ग्रेव्हीज असतात तर मग फ्रीजरची जरूरत लागली असते. आपल्या ड्राय मसाले आहेत ना. ओके. आणि पुढचं की क्वालिटी सर्टिफिकेटसाठी किंवा काय काय टाईपचे सर्टिफिकेट लागतं त्याला बिझनेस सुरू करायला, लायसन्सेस? इंडियामध्ये तुम्ही विकत असाल आणि तुम्हाला क्वालिटी स्टँडर्ड सेट करायचं असेल तर टॅगमार्क आपल्याला घ्यावं लागतं. इंटरनॅशनली करायचं असेल तर ISO आणि HACCP आपल्याला नॉर्म्स फॉलो करायला लागतात. आणि आपल्याला एक्सपोर्ट करणारी स्पायसेस बोर्डच्या थ्रूच त्यांच्या क्वालिटी स्टँडर्ड मधून पास होऊनच आपल्याला एक्सपोर्ट करता येतं, कुठच्याही स्पाइस एक्सपोर्ट करायची. तर लोकलसाठी आपला एगमार्क क्वालिटी स्टँडर्ड सफिशियंट होतं. आणि कसं मिळवायचं आपण ते डिटेलमध्ये कोर्समध्ये बोलणार आहोत. बरोबर. आणि काय काय टाईपचे लायसन्सेस लागतात व्यवसाय सुरू करायला? एक तर बेसिक फूड लायसन्स लागणार आहे आपल्याला, फूड लायसन्स बेसिक लागेल. नंतर आपल्याला MSME चे बेनिफिट्स घ्यायचे असतील MSME रजिस्ट्रेशन लागेल, उद्यम रजिस्ट्रेशन. थर्ड, आपल्याला एक्सपोर्ट करायचं असेल तर IC कोड लागेल, इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड लागेल, गुमास्ता लागेल, शॉप अँड एस्टॅब्लिशमेंटचा आपल्याला लागेल. ओके, आणि तुमचं 40 लाखाच्या वरती बिझनेस होणार असेल किंवा अमेझॉन थ्रू तुम्हाला सप्लाय करायचं असेल तर आपल्याला GST लागेल. बस एवढं घेतलं तर आपण करू शकतो. ओके. ओके. आता काही जणांचे प्रश्न हे म्हणजे खूप स्पेसिफिक आहे की एक्सपोर्टला कुठलं लायसन्स लागतं किंवा किती कमीत कमी क्वांटिटी पाठवू शकतो किंवा लोनला काय काय डॉक्युमेंट लागतात. हे सगळे प्रश्नांचं उत्तर तुम्हाला कोर्समध्ये मिळणार आहे, कारण कोर्समध्ये विविध मेंटॉर्स आहे, विविध सब्जेक्ट एक्सपर्ट्स आहे. मग एक्सपोर्ट रिलेटेड तुमचे क्वेरीज सॉल्व्ह होतील, लोन डॉक्युमेंटेशन बद्दल क्वेरीज सॉल्व्ह होतील. तर आज जे क्वेश्चन्स आहेत जे याच्या संदर्भात स्पाइसेस संदर्भात टेक्निकल क्वेश्चन आहे ते आपण कव्हर करूयात. कोर्समध्ये आम्ही त्याच्यामुळे प्रत्येक विषयाचे विविध एक्सपर्ट्स आम्ही आणलेले आहे की जे तुम्हाला पूर्ण या व्यवसायाला एंड टू एंड म्हणजे लायसन्स पासून तर मार्केटिंग, ब्रँडिंग कसं करायचं, कुठले एक्सपोर्ट कसं करायचं, मार्केट सर्वे असेल, डिजिटल मार्केटिंग असेल, प्रत्येक विषयावरती आम्ही एक्सपर्ट आहे, मेंटॉर आहे, ज्या कोर्समध्ये दुसऱ्या आठवड्याचा जो बिझनेस वीक आहे त्याच्यामध्ये गायडन्स करणार आहे. सो आपण आज जे आजच्या विषया रिलेटेड टेक्निकल क्वेश्चन आहे ते आपण जास्तीत जास्त कव्हर करूयात. आणि काय काय उद्योगवर्तींनी काय अजून सपोर्ट करू शकते, तर बेसिकली तुम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये कोर्स नंतर आम्ही सपोर्ट करू शकतो, करतोच म्हणजे बेसिकली की तुम्हाला लायसन्स काढायचं असेल तर कमीत कमी दरांमध्ये आम्ही तुम्हाला ते काढून देऊ शकतो, किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट असेल, लोन असेल, त्या सगळ्या फॅसिलिटीज आम्ही तुम्हाला एकदम माफक दरांमध्ये अवेलेबल करतो. आणि मशिनरीज बद्दल बऱ्याच लोकांचे प्रश्न आहे, तर मशिनरीजचे आम्ही तुम्हाला जेन्युइन सप्लाय डिटेल्स देतो की ज्यांच्याकडून तुम्ही मशिनरीज घेऊ शकतात. बरेचसे आमचे पार्टिसिपंट्सला खूप चांगला त्यांचा अनुभव आहे. तर मशिनरी सिलेक्शन पासून तर मशिनरीचं क्वालिटी आणि योग्य दरामध्ये कशी खरेदी करायची, हे सगळ्यांचं गायडन्स आणि तुम्हाला सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे हे कोर्समध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर पूर्ण वन स्टॉप गायडन्स आहे. एकाच प्लॅटफॉर्म अंडर तुम्हाला प्रत्येक मसाला व्यवसायाबद्दल जेवढी पण माहिती लागते ती सगळी आम्ही कोर्समध्ये कव्हर केले आहे. सो आज आपण जे विषयाबद्दल टेक्निकल क्वेश्चन आहेत ते विषयांमध्ये आपण आज जास्तीत जास्त गायडन्स करूयात.
ओके. सो पुढचा जो प्रश्न आहे, सर म्हणजे मार्केटिंग कशी करावी? म्हणजे उद्योग हा बऱ्याच जणांचा क्वेश्चन आहे, तर कसं करायचं याच्यावरती काय बेसिक गाईडन्स करू शकतो? तर B2B करायचं असेल, बिझनेस टू बिझनेस करायचं असेल, तर बिझनेस टू बिझनेसच्या एक्झिबिशन असतात. फॉर एक्झाम्पल एक अन्नपूर्णा म्हणून ऑक्टोबरमध्ये मुंबईमध्ये ते एक्झिबिशन होणार आहे. खूप मोठ्या स्केलचं असते. तर तिथे आपण स्टॉल घेऊन आपल्या एकदम सबसिडाइज रेटमध्ये स्टॉल मिळतो आपल्याला. तर तिथे स्टॉल घेऊन तिथे सगळे हॉटेलचे परचेसवाले, केटरिंगचे परचेसवाले, शिपिंग इंडस्ट्रीचे परचेसवाले, जे फूड संबंधी जे परचेसवाले असतात ना, ते सगळे त्या एक्झिबिशनला येत असतात. मग तिथे आपण भाग घेतला, तिथे आपल्या डायरेक्ट बायर्सचा कॉन्टॅक्ट होतो. त्यांच्याशी मग आपण रिलेशन डेव्हलप करून तिथे सॅम्पल देऊन त्यांचं व्हिजिटिंग कार्ड त्यांना देऊन घेऊन आपण त्यांना अपॉइंटमेंट घेऊन तिथे आपण सप्लायर होऊ शकतो. मग तिथे मोठ्या आपल्याला ऑर्डर्स मिळू शकतात. बरोबर, हे अशा टाईपच्या एक्झिबिशन मध्ये भाग घेऊन. त्याचबरोबर मग B2B साईट्स आहेत इंडिया मार्ट सारख्या वगैरे, तर तिथे आपण रजिस्टर करून तिथे आपल्याला बल्क इन्क्वायरीज मिळू शकतात. त्यांना B2B करायचंय तर अशा माध्यमातून आपल्याला B2B होऊ शकते. B2C करायचं असेल तर B2C चे एक्झिबिशन पण असतात. डायरेक्ट शॉप मधून तुम्ही शॉप्स बघाल तर लाखो शॉप्स आहेत भारतामध्ये, जे स्पायसेस विकत असतात. किराणा माल स्टोअर आहे, जनरल स्टोअर्स आहेत, सुपर स्टोअर्स आहेत, ह्या सगळ्यांच्या थ्रू विकू शकतात. डीमार्ट सारखे वगैरे आहेत, डीमार्ट, स्टार बाजार वगैरे सगळे, अपना बाजार, ते मोठे ऑर्गनाइज रिटेल नेटवर्क आहेत. त्यांच्या थ्रू पण आपण सप्लाय करू शकतो आपल्या ब्रँडचं. तसंच त्यांच्या ब्रँड नेमने पण देऊ शकतो, त्यांच्या नावाने ते ब्रँड नेम विकू शकतील. असं सगळं बरंच मोठं मार्केट आहे याचं. तर सगळं आपण करू शकतो. B2C पण ऑनलाईन रजिस्ट्रेशन केला तुम्ही, अमेझॉन, फ्लिपकार्ट वगैरे, बिग बास्केट, त्या माध्यमातून पण सेल करू शकतो. तसंच मग एक्सपोर्ट, सिमिलर मार्केट एक्सपोर्ट मध्ये पण आहेत. त्या कंट्रीज मधल्या त्या कंपनीजना अप्रोच करून आपण सेल करू शकतो. राईट, राईट. मार्केट खूप मोठं आहे, काय प्रॉब्लेम नाही. करेक्ट. आणि पुढचा क्वेश्चन आहे की इंडस्ट्रियल व्हिजिट वगैरे होते का? तर बेसिकली आम्ही दर 3 महिन्यांमध्ये आम्ही एक इंडस्ट्रियल व्हिजिट सुद्धा करतो. ज्याच्यामध्ये आत्ताच आमची नुकतीच 2 आठवड्या आधी आमची एक इंडस्ट्रियल व्हिजिट झाली. त्याच्यामध्ये 50 उद्योजक पूर्ण महाराष्ट्रातून आले होते. आमचे स्टुडंटसाठीच असते ही. आणि अगदी माफक दरांमध्ये फक्त ट्रान्सपोर्टेशनचा जेवढा खर्च आहे, तेवढा आम्ही त्याच्यामध्ये कव्हर करून तुम्हाला या सगळ्या इंडस्ट्रियल व्हिजिट्स आम्ही अवेलेबल करून देतो. तर दर 3 महिन्यामध्ये आमची एक व्हिजिट असते. तर ज्यांना इंटरेस्टेड आहे ते येऊ पण शकतात व्हिजिटमध्ये. आत्ताच आम्ही मागच्या 2 आठवड्याआधी आम्ही रामबंधू मसाल्याचा सुद्धा जो सगळ्यात मोठा युनिट आहे नाशिकमध्ये, तिकडे आम्ही व्हिजिट केली. त्यांच्या ओनर्सला सुद्धा भेटलो. त्याच्यानंतर सह्याद्री फार्म्सचं युनिट बघितले. बरेच आम्ही 4 युनिटचा आम्ही एका दिवसाचा शेड्यूल असतो. तर आम्ही एव्हरी 3 मंथ्स आमच्या अशा व्हिजिट्स असतात. आणि मेन म्हणजे तुम्हाला नेटवर्किंगसाठी खूप मोठा प्लॅटफॉर्म भेटून जातो. आमचे 50 उद्योजक या मागच्या व्हिजिटमध्ये आले होते आणि पूर्ण महाराष्ट्रातून आले होते. कोल्हापूर, सातारा, कुठलाही शहर म्हणा तुम्ही महाराष्ट्रातलं, तिथले सगळे उद्योजक आले होते. आणि ही व्हिजिट फक्त आमच्या विद्यार्थ्यांसाठीच आम्ही लिमिटेड ठेवतो. तर तुम्ही नक्कीच या कोर्सचं रजिस्टर केलं तर तुम्हाला या व्हिजिटसाठी पण एक चान्स मिळेल. तुम्हाला सगळ्या प्लांट सेटअप आणि सगळ्या उद्योजकांना भेटायचा पण एक चान्स आम्ही अवेलेबल करून देतो याच्यामध्ये. सो हा कोर्स आमची याची जी बॅच आहे 20 जुलैला नवीन बॅच चालू होत आहे. तुम्ही लवकरात लवकर या कोर्सला रजिस्ट्रेशन करा, कारण लिमिटेड सीट्स असतात. कारण मॅक्सिमम इंटरॅक्शन आपलं झालं पाहिजे आणि आपले सगळे जे काही प्रश्न आहेत ते क्लिअर झाले पाहिजे. याच्यामुळे आम्ही लिमिटेड सीट्स घेतो आणि आफ्टर एव्हरी आणि दररोज 7:30 ते 9 या वेळेमध्ये रात्री लाईव्ह ऑनलाईन हा कोर्स होतो. ओके. सो आता ज्यांचे काही क्वेश्चन्स उरलेले असतील तर ते अजूनही चॅट बॉक्स वरती टाकू शकतात. आणि एक शेवटचा असा काही काही क्वेश्चन आहे की सर म्हणजे 10-20 हजार रुपयामध्ये सुद्धा करू शकतो का? आणि घरून असं डेफिनेटली करू शकतो, नक्की. आणि त्याच्यातून पण प्रॉफिट होऊ शकतो. ओके, ओके. आणि साधारण किती जागा लागते या या 10-20 हजारासाठी घरून तुम्हाला सुरुवात करता येईल. त्यासाठी जागा भाड्याने घ्यायची जरूरत नाही. ओके, ओके. आणि एक्सपोर्ट मध्ये किती कमीत कमी? तर बेसिकली आम्ही जस्ट एक मला जेवढी आयडिया आहे तर एक्सपोर्ट मध्ये तुम्ही अगदी 1 किलो पासून सुद्धा एक्सपोर्ट करू शकतात. फक्त तुमचा जो एक्सपोर्टचा मोड आहे तो एअर ट्रान्सपोर्टच्या टाइम मध्ये होऊ शकतात. म्हणजे काही लोकांना जर का सॅम्पल पाठवायचं असेल तर तुम्ही 1 किलो पासून सुद्धा पाठवू शकतात, 20 किलो, 50 किलो. तर त्याला काही लिमिट नाहीये. फक्त तुमच्या क्वांटिटीनुसार तुमचा एक्सपोर्टचा मार्ग निवडावा लागतो. मग तुम्ही एअरने एक्सपोर्ट करताय, एअर कार्गो असेल किंवा शिपिंग कार्गो असेल. आणि शिपिंग कार्गो असेल तर तुम्हाला एक कंटेनर शेअरिंग पण करता येतं. तर तुमची एवढी क्वांटिटी नसेल तर कंटेनर शेअरिंगचा सुद्धा व्यवसाय ऑप्शन अवेलेबल असतो.
तर ऑफकोर्स याच्यावरती कुलकर्णी सर डिटेलमध्ये गायडन्स करणारच आहे या कोर्समध्ये की कसं एक्सपोर्ट करायचं त्याच्याबद्दल. आणि हा साधारण 2 आठवड्याचा वर्कशॉप आहे. म्हणजे 14 दिवस प्रोग्राम चालेल. म्हणजे साधारण 3 आठवडे हा आमचा कोर्स चालतो, कारण शनिवारी किंवा शनिवार रविवारी आमची या कोर्सची सुट्टी असते. तर साधारण 3 आठवड्याचा हा कोर्स आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या आठवड्यामध्ये पहिले 7 दिवस तुम्हाला देसाई सर पूर्ण गायडन्स करणार आहे. या विषयाचं पूर्ण प्रॅक्टिकल्स होणार आहे लाईव्ह ऑनलाईन. आणि याच्याबद्दल रिलेटेड जे थिअरी सेशन्स आहे, मशिनरी सिलेक्शन असेल, रॉ मटेरियल सिलेक्शन असेल, हे सगळं तुम्हाला देसाई सर पहिल्या आठवड्यात गाईड करणार आहे आणि दुसऱ्या आठवड्यात पूर्ण व्यवसायाबद्दल तुम्हाला गायडन्स मिळणार आहे. ओके. सो आता आय थिंक आय हॅव कव्हर्ड ऑल द क्वेश्चन्स. सो अजूनही कोणाला क्वेश्चन असेल तर तुम्ही हँड रेज करू शकतात आणि किंवा आपण आजचा वेबिनार इथे थांबवायचं. सो अजून कोणाला क्वेश्चन असेल तर तुम्ही हँड रेज करा किंवा तुमचा व्हिडिओ जरी ऑन केला तरी आम्ही तुम्हाला अनम्यूटची रिक्वेस्ट पाठवू शकतो. ओके. आणि उद्योगवर्धींच्या वेबसाईट वरती नक्कीच जा, जिकडे तुम्हाला या कोर्सला रजिस्ट्रेशन करता येईल. उद्योगवर्धींच्या वेबसाईटला तुम्ही जर का गेले तर इकडे प्रोग्राम्स आमचा जो सेक्शन आहे, त्या प्रोग्राम सेक्शनच्या अंडर तुम्ही जाऊ शकतात आणि तिथे फूड इंडस्ट्रीच्या अंडर स्पायसेस प्रोसेसिंग हा कोर्स तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. आमचे बरेच कोर्सेस आहेत फूड इंडस्ट्रीमध्ये. 8 कोर्सेस आहे. तर तुम्ही सगळे बाकीचे कोर्सेस पण चेकआउट करू शकतात. आणि ज्यांना स्पायसेसचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही या स्पायसेसच्या याला रजिस्ट्रेशन करू शकता. ऑनलाईन मच पेमेंट आहे आणि तुम्हाला पेमेंट केल्यानंतर ऑटोमॅटिक झूम लिंक वगैरे सगळ्या गोष्टी डिटेल्स तुमच्या याच्यावरती येऊन जातील. ओके. आता कोणी हँड रेज केला, आपण क्विकली त्यांचा क्वेश्चन घेऊ. येस. ज्यांनी हँड रेज केला प्लीज अनम्यूट करा तुमचा. येस, विचारा प्रश्न. हॅलो हॅलो हॅलो. आय थिंक त्यांचा नेटवर्क इश्यू आहे. बट एनिवेज, सो ऑफकोर्स आणि या कोर्समध्ये लाईव्ह ऑनलाईन होणार आहे आणि तुम्ही डिरेक्टली अनम्यूट करून सुद्धा क्वेश्चन विचारू शकतात. तर आणि मॅक्सिमम इंटरॅक्शन आम्ही होऊ देतो या कोर्समध्ये, सो दॅट तुम्ही तुमचे सगळे क्वेरीज क्लिअर व्हावे, हाच मेन याच्यामधला उद्देश आहे. ओके. सो आता जर का अजून कोणाला क्वेश्चन असेल तर आपण आजचं वेबिनार इथे थांबूयात. सो ज्यांना कोर्स करायचा आहे, 20 जुलै पासून याची नवीन बॅच चालू होत आहे आणि दररोज रात्री 7:30 ते 9 या वेळेमध्ये लाईव्ह ऑनलाईन हा कोर्स होणार. सो विथ दिस आपण आजचा वेबिनार इथे थांबूयात. सो थँक्यू सो मच सुदेश सर फॉर वंडरफुल गायडन्स आणि थँक्यू ऑल ऑडियन्स फॉर जॉईनिंग अस लाईव्ह. आणि ज्यांना अजूनही प्रश्न असेल, ज्यांना व्यवसाय खरोखर सुरू करायचा असेल तर नक्कीच तुम्हाला चांगल्या इंडस्ट्रीयल स्केल पर्यंत कसं घेऊन जायचं हे याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला गायडन्स मिळणार आहे. आणि कोर्स झाल्यानंतर पण तुम्हाला कुठलीही गरज असेल, कुठली माहिती लागत असेल किंवा काही असेल तर आम्ही त्याच्यामध्ये पूर्ण सपोर्ट करू शकतो. आणि तुमचा एक नेटवर्क होऊन जातो. सगळे स्पाइसेस रिलेटेड जेवढे बी उद्योजक आहेत, सगळे या प्लॅटफॉर्म मध्ये तुम्हाला त्यांच्यासोबत नेटवर्क करायला भेटतो. तर तुम्हाला नेटवर्किंगची खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. सो थँक्यू अँड हॅव अ गुड नाईट एव्हरीवन. थँक्यू. बाय. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट सगळ्यांना. येस सर.